हे काय आहे? अडेनियम म्हणजे डेझर्ट रोज, वाळवंटातला गुलाब. आपल्याकडे जसा गुलाब असतो ना, अगदी तसंच वाळवंटात फुलणारा गुलाब. त्याच्यामुळे अर्थातच या रोपाचं जे खोड असतं ना, ते थोडंसं जाड असतं, ज्याच्यामध्ये जास्ती पाणी साठवलं जातं. आणि त्याला आपल्या गुलाबाला येतात ना तशी सुंदर फुलं येतात. आता वाळवंटात फुलणारा गुलाब, त्याच्यामुळे त्याचं पुन्हा एकदा निर्मिती करण्याचं साधन हे निसर्गानं शोधून काढलं. निसर्ग महान आहे, कमाल आहे. आणि आज जागतिक पर्यावरण दिन आहे ना, म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे शेअर करते, तुमच्याबरोबर बोलतेय. तर त्याला, त्या रोपाला येते अशी शेंग, अशीच जशी मी धरली तशी आडवी, उभी येत नाही, अशी येत नाही, आडवी येते. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आमच्याकडच्या रोपाला ही शेंग आली ना, तेव्हा आम्हाला कळलंच नाही काय आहे. हिरव्या रंगाची होती आधी ती, नंतर ती या रंगाची झाली. आणि या रंगाची झाल्यानंतर आता ती शेंग हळूहळू तुम्ही नीट जर बघितलं तर फुटतीये. आता याच्यातून त्या बिया बाहेर पडणार आणि वाऱ्याबरोबर खूप दूरपर्यंत जाणार. अगदी मैलोन मैल दूर जातात बरं का त्या. गंमत अशी आहे, तुम्हाला जर आठवत असेल ना, तर लहानपणी आपण म्हातारी म्हातारी म्हणून खेळायचो बघा, हो ना, कापसाच्या बीशी. अगदी तसाच प्रकार याच्या बाबतीत होतो. त्याच्यामुळे वाऱ्याबरोबर अतिशय हलक्या हलक्या अशा या बिया लांबपर्यंत जातात आणि मग वाळवंटामध्ये गुलाब गुलाब आणि गुलाब आपल्याला दिसायला लागतो. आहे की नाही निसर्गाची किमया. आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि आज आम्ही या शेंगातल्या बिया पुन्हा एकदा दुसऱ्या कुंडीमध्ये लावणार आहोत. आणि ह्या आहेत या शेंगांमधल्या सगळ्या एवढ्या बिया. नाही म्हणजे ही जी आहे ना, ही आहे मुळात बी. आणि हे जे वरती दिसत आहे ना, ती आहे निसर्गाची सोय, बिया उडून दूरपर्यंत जाण्यासाठीची वाऱ्याबरोबर. या एका शेंगेमधून एवढ्या सगळ्या बिया बाहेर पडलेल्या आहेत. आणि आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आम्ही या सगळ्या बिया आमच्या कुंड्यांमध्ये लावणार आहोत. त्यामुळे आमच्या घरी वाळवंटातला गुलाब फुलणार आहे.